नमस्कार, मी अजित अनंत साळसकर. कोकणची रंगभूमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत. मी आता आलो आहे गाणगापूर येथे. इथे आम्ही एक गेस्ट हाऊस घेतलं आहे. इथून आता आम्ही संगमला चाललो आहे. 8 क्षेत्रांपैकी एक पवित्र असं क्षेत्र हे जाय सोनार भांडूपचे, आणि ही आमची पूर्ण टीम आहे. आणि शिवदत्त म्हणून इथे गेस्ट हाऊस आहे. त्या गेस्ट हाऊसतून आम्ही निघालो आहे कलेश्वर येथे. हा तिथला परिसर आहे. ह्या रोडने सरळ जाता जाता एक 5 मिनिटाच्या अंतरावरती कलेश्वराचं एक सुंदर मंदिर आहे. हा इथे एक चौक आहे. हा चौक संपल्याच्या नंतर थोड्या वेळातच आपण कलेश्वर मंदिराच्या इथे रवाना होणार आहोत. कारण या पवित्र स्थानामध्ये इथे 2 नद्यांचा संगम, आता इथून एक बस स्टँड आहे. हे बाजूला दिसतंय ते एक बस स्टँड आहे. या बस स्टँडच्या बरोबर पुढेच कलेश्वराचं मंदिर आहे. मी आता रिक्षेत आहे. रिक्षेतून हे शूट केलं आहे. आणि आता आम्ही कलेश्वर मंदिराकडे जवळजवळ 2 मिनिटात पोचूच. थोडासा रस्ता खराब आहे, परंतु इथे खूप लोक श्रद्धाळू येतात आणि ह्या कलेश्वराचं दर्शन आवर्जून घ्यावं असं म्हणतात. पुराण काळातील हे मंदिर आहे. हा तो कलेश्वर मंदिराचा परिसर आहे. पहिला आम्ही स्नान करण्यासाठी त्या नदीत जाणार आहोत. नदीत गेल्याच्या नंतर हा मुकेश आहे आणि ही बाकीची पूर्ण टीम आहे. आता आम्ही सर्व नदीजवळ चाललो आहे. इथे पवित्र स्थान आहे. आणि ही पूर्ण आमची टीम आहे. त्यातील काही ठराविक लोक आम्ही ह्या पवित्र नदीच्या ठिकाणी आलो आहे. दत्तगुरूंचं नेहमी येथे स्नान व्हायचं. श्रद्धाळू येथे येतात आणि आपल्या दत्तगुरूंच्या या पवित्र भूमीत दर्शन घेतात. आणि इथे आता आम्ही स्नानासाठी सर्व चाललो आहे. आपण पाहू शकता ही सर्व आमची जी टीम आहे, ही सर्व टीम पाण्यात उतरण्याच्या तयारीत आहे. हा तिथला आजूबाजूचा परिसर आहे आणि ही सर्व आमची पूर्ण भक्त मंडळी आहे. आणि ह्या मंडळीमध्ये सर्व स्नान करतायत, मनसोक्त स्नान करतायत. आणि हा पूर्ण हे सोनार आहेत आणि हा एक चिमुकला आहे. त्याने पण ह्या
निर्मळ नदीमध्ये स्नान केलं आहे. अतिशय मनमोहक असं हे दृश्य आपण पाहत आहे. भक्ती करावी तर प्रत्येकाने भगवंताची, आणि त्याची काहीशी फळं आपल्याला प्राप्त होतात. त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. भक्ती करून सद्मार्गाकडे जायचं असेल तर खरोखरच अशा पवित्र ठिकाणी जन्माला येऊन एकदा तरी जाणं गरजेचं आहे. मी स्वतः ते अनुभवलेलं आहे. अचानक हा जाण्याचा प्रसंग आला. या प्रसंगाचा मी पुरेपूर फायदा घेतला. त्या कारणाने मला गाणगापूर, अक्कलकोट, तुळजाभवानी आणि पंढरपूर अशा ठिकाणी जाऊन, आणि सिद्धेश्वर, सोलापूर ठिकाणी जाऊन दर्शन घेता आलं. याचा मला खरोखरच आनंद आहे. तेथील काही क्षणचित्रे मी ही माझ्या या कॅमेऱ्यावर शूट केलेली ते आपण पाहत आहे. विहान आणि रुद्र दोघेजण पाण्यामध्ये मनसोक्त आनंद लुटत आहेत. वरती आल्यानंतर एक स्वामींची मूर्ती आहे, दत्तगुरूंची मूर्ती आहे, एक पिंडी आहे. याचं आवर्जून दर्शन घ्यायचं असं तेथील भाविक सांगतात. ते दर्शन घेऊन मी काही क्षणातच पुढे निघालो. तिथे आम्हाला एक श्रद्धाळू मिळाला. तो आपलं दर्शन घेऊन चालला. आणि ही संपूर्ण आमची टीम आहे. 35 लोकांची टीम होती. महिला होते आणि जेंट्स टी शर्टमध्ये आहेत. ते सुधीर नार्वेकर, भांडूपमधील सुप्रसिद्ध सोनार यांनी ही पूर्ण नियोजन केलं होतं. पूर्ण टीमला अतिशय चांगल्या प्रकारे सुविधा देऊन सगळ्या गाड्यांचं अरेंज केलं. तसेच जे वरिष्ठ आहेत यांना पण चांगल्या पद्धतीने तसं सोयीस्कर त्यांना राहण्याची सोय करून दिली. त्यानंतर आम्ही शिवदत्त आश्रम म्हणून आहे गेस्ट हाऊस, या गेस्ट हाऊसमधून महिला आणि सर्व भक्तजन आम्ही निर्गुण पादुका गाणगापूर येथे दर्शनासाठी निघालो. ते ही सर्व खेळणी, अगरबत्तीची दुकानं, तसे शंख, छोट्या पिंड्या अशा अनेक प्रकारची दुकानं आजूबाजूच्या ह्या परिसरात आहेत. इथे समई, हार, तसेच वेण्या, रुद्राक्षमाळा, खाण्याच्या इतर काही गोष्टी, अशा अनेक प्रकारचे दुकानं इथे आहेत. आम्हाला ती पाहता आली म्हणून मुद्दाम खास मी इथे प्रसाद देवी दत्तगुरूंसाठी प्रसाद, पुस्तके, इथे धूप आहे, वेगवेगळ्या प्रकारचा धूप, असं लाईनीत सर्व ही दुकानं आहेत. आणि असा हा सुंदर परिसर आहे. आणि ह्या परिसरामधूनच काही क्षणातच आम्ही आता दत्त दर्शनासाठी निघालो होतो. एक सुंदर बांगड्या आहेत बघा, पाहू शकता आपण. आणि संपूर्ण लाकडी वस्तू आहेत. या संपूर्ण लाकडी खेळणी आहेत. त्यानंतर आम्ही येथे निघालो आहे. आता काही क्षणातच आम्ही आता
मंदिराकडे पोचू. गाय आहे आणि तिचं एक छोटंसं वासरू आहे. आपण पाहू शकता हे वासरू सुंदर. पहिलं दर्शन झालं आम्हाला. त्यानंतर आम्ही आणि मोहक गणपतीचं रूप आपण पाहू शकता. गणपतीचं दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही सरळ हा कळस आहे श्री दत्त असं लिहिलेलं आहे कळसाच्या वरती आणि इथूनच आम्ही हा मेन द्वार आहे. या दरवाजातून आम्ही आत प्रवेश करणार आहोत. हा पूर्ण कळस निर्गुण श्री दत्त गुरु यांचा आहे आणि हा कळस आहे. आणि इथूनच आम्ही आता सर्व आमची टीम दर्शन घेण्याकरिता मंदिरात चाललो आहे आणि सोनार सर्वांना मार्गदर्शन करतायत कसं जायचं आहे, कसं दर्शन घ्यायचं आहे. आणि इथेच आम्हाला या मंदिराचे पुजारी काका भेटले. त्यांनी दर्शन कसं घ्यावं तर पहिलं दर्शन दत्त यांच्या मूर्तीच्या समोर होतं. आता दत्तमूर्ती वेगळी आहे. राईट साईडलाच पादुका आहे. तर आपण दोन्ही दर्शन होऊ शकतात, पादुकांचं आणि दत्तमूर्तीचं. आणि ती काही क्षणातच आम्ही तिथे पोचणार आहोत. आणि पोचलो, दर्शन घेतलं आणि आता आम्ही बाहेर आलो आहे. आणि ही ती दत्त गुरूंची सुबक मूर्ती पादुका. छोटंसं हनुमंताचं मंदिर आहे, त्याचं पण तिथे दर्शन आहे. आणि इथेच फोटो काढण्यासाठी अलाउड नसतं कारण त्यांनी बाहेरून शूट केलं. आणि अशा प्रकारे गाणगापूर निर्गुण पादुका दत्त दर्शन मला घडलं, इतरांनाही घडलं, असं आपणालाही घडो अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडल्यास आपण सर्वांनी कोकणची रंगभूमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.